सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। तुम्ही पाहता चॅनल ऑल इन वन मिसेस बोरकर। तर मिसेस बोरकर बनवणार आहे काशी कोहड्याचे बोंड। तर बघा, काशी कोहड्याचे बोंड बनवण्याकरता घेतलेला आहे आम्ही एक काशी कोहडं, आणि आता त्या काशी कोहड्याला आम्ही कापून घेत आहे। आणि बघा, या पद्धतीने कापून घ्यायचं आपल्याला बारीक बारीक करून, आणि त्याचा वरचा जो जाडसर भाग असतो तो सुद्धा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। वरून पण त्याला साफ करायचं आहे आपल्याला, आणि आतमधून ज्या बिया असतात त्यासुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने आपल्याला सगळेच्या सगळे काशी कोहडं या पद्धतीने याची साफ करून घ्यायचे। हे बघा, या असं स्वच्छ पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याला आता आपण पाण्याने धुवून घेऊया। पाण्याने धुतल्यानंतर जे काही यामध्ये राहील कचरा वगैरे निघून जाईल। आणि आता आपण याला थोडं पाणी टाकून उकळायला ठेवूया। 10 ते 15 मिनिटांमध्ये हे उकळून जाते। काशी कोहडं एकदम जास्त पण उकळू द्यायचं नाही, ते व्यवस्थित होत नाही। तर हे बघा, या पद्धतीने उकळू द्यायचे। बघा, गरम आहे थोडं, तर मी तुम्हाला चमच्याने सांगणार आहे कसं समजेल आपल्याला शिजलं की नाही शिजले। बघा, किती स्मूथपणे आपण ते शिजून घेतलेलं आहे। आणि आता त्याचं पाणी झारून घ्यायचं। एका चाळणीमध्ये 10 मिनिट याचं पाणी झरू द्यायचं आहे। तर बघा, 10 मिनिट पाणी झरल्यानंतर आपण घेतलेलं आहे एका कटोऱ्यामध्ये, आणि ते बोंड बनवण्याकरता घेतलेले आहे आपण 1 वाटी साखर, आणि विलायची बारीक करून घेतली आहे, बारीक खोबराखीस घेतलेला आहे, तीळ आणि रवा आणि गव्हाची कणिक घेतलेली आहे आपण। तर बघा, या पद्धतीने आपल्याला हे सगळंच्या सगळं कोरडं बारीक करून घ्यायचं आहे। आपण मिक्सरमधून काढायचं नाही, याला असंच बारीक करायचं। तुम्ही ग्लासाने किंवा गळव्यानेही बारीक करू शकता। यात आपण साखर टाकलेली आहे। आता टाकून घेऊया आपण यामध्ये विलायची पावडर, खोबराखीस आणि तीळ, रवा आणि पीठ। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण कोहड्यामध्ये थोडं पाणी असते ना, आपण साखर टाकलेली आहे त्यालाच पाणी सुटते। तर बघा, या पद्धतीने आपण सगळंच्या सगळं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आणि यामध्ये साखर आपण बारीक करून टाकलेली नव्हती, म्हणून आपण 15 मिनिटाकरिता याला झाकून ठेवायचं आहे। तर बघा, 15 मिनिट झालेली आहे। आपण तेल घेतलेलं आहे, आणि जास्त गरम तेल होऊ द्यायचं नाही, कारण काय होईल की जास्त गरम जर तेल झालं तर ते वरून जळून जाईल ना, आतमधनं शिजणार नाही। म्हणून आपण थोडंसं कमीच गरम करायचं आणि काढायचं आहे। जर तुम्हाला हाताने बोंड काढायला तुमचा हात भरत असेल, तुम्हाला काढता येत नसेल, तर हे बघा, ही सुद्धा पद्धत आहे की आपण चमच्यामध्ये घेऊनही या पद्धतीने एक एक बोंड आपण टाकू शकतो। या पद्धतीने आपल्याला सगळे बोंडे आम्ही काढून घेतलेले आहे। आणि हे बघा, आपले झालेले आहे काशी कोहड्याचे बोंड तयार। तुम्ही याला स्वीट भजे किंवा गोड भजेही म्हणू शकता, आमच्या इकडे बोंड म्हटले जाते। तर तुम्ही चॅनलला आमच्या लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि आमची गावठाण पद्धत बनवून पाठवा।